सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। सोन्याच्या दरात मोठी उसळी झाली असून सोन्याचा दर 1 लाख पार गेलाय। अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाल्यानं गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असणाऱ्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। तर सोमवारी वायदे बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे। 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी 99,500 रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे। यामध्ये वस्तू आणि सेवा कराच्या रकमेचा समावेश केल्यास आता ग्राहकांना 1 तोळा सोनं खरेदी करण्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। अक्षय तृतीया आणि लग्न सराईत सोन्याला विक्री दर आलाय, त्यामुळे आता सोनं खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडे गेल्याचं दिसत आहे। सातत्यानं सोनं कधी बघायला गेलं हे गगनाला भिडायला पाहिलं मिळते। आज सोन्याचा भाव कधी बघायला गेला तर 1,08,000 रुपये इतक्यापर्यंत मिळते। इतिहासातला हा सगळ्यात सुवर्णनगरीचा सोन्याचा भाव आहे आणि याचाच परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर पडलेला आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सोने व्यावसायिक आपल्या सोबत आहे आकाशी बंगाडे। सर, काय सांगणार, सोन्याचा भाव वाढ झालेला आहे, साधारण सोनं हे 1 लाख पर्यंत 1,08,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। कशा पद्धतीचे सोनं भाव वाढ झालेली आहे आणि काय परिणाम होऊ शकतात? एका वर्षात आपण बघितलं सोन्याचे भाव 25,000 रुपयाने वाढलेले आहे। तर याच्या मागचे भरपूर इव्हेंट्स होते, रशिया युक्रेनचं युद्ध, इंटरेस्ट रेट, पण 1 एप्रिल पासून जे भाव वाढलेले आहे ते 5,500ची ही जी जंप आहे 1 एप्रिल 2025 ते आजपर्यंत 21 एप्रिलपर्यंत हे 5,500 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे। याच्या मागचं मुख्य कारण जे चायना आणि US जे टॅरिफ वॉर सुरू आहे त्याचा हा परिणाम आहे। निश्चितच काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगणार, आज सोनं खरेदी करायला आले, आज सोन्याचा भाव 1,08,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। सोन्याचा भाव नक्कीच खूप जास्त वाढलेला आहे काही दिवसात, त्यात तर शंकाच नाही। पण आज काय होतं, जसं की माझ्या लग्नाच्या वेळेस 16,000 भाव होता, तेव्हा इतकं जास्त जड नाही जायचं सोनं घ्यायला, किंवा लेडीज बिशी करायचे थोडंसं सेव्हिंग करून वगैरे। पण आज सेव्हिंग करून करून लेडीज किती करणार, कारण आज भाव 1 लाखाला गेलेला आहे। तर दागिने घेताना पण खूप वेळा विचार करावा लागतो। 1,08,000 रुपयाचा हा सोन्याचा भाव असल्या कारणामुळे ग्राहकांमध्ये मोठं नाराजीचा सूर पाहायला मिळतो। ते वाल्मिक जोशी, झे मीडिया, जळगाव। तर आपण पाहतोय सोनं आता 1 लाखापार गेलेला आहे। सोन्याचा दर 1,01,000 रुपयांवर पोहोचलेला आहे। लग्नसराई सोनं आता महागलेलं आहे। आजचा दिवस आपण पाहिलं तर सोनं 1 लाखापार पोहोचलेलं आहे। सोन्याचे भाव 25,000 रुपयाने वाढलेले आहे। तर याच्या मागचे भरपूर इव्हेंट्स होते, रशिया युक्रेनचं युद्ध, इंटरेस्ट रेट, पण 1 एप्रिल पासून जे भाव वाढलेले आहे ते 5,500ची ही जी जंप आहे 1 एप्रिल 2025 ते आजपर्यंत 21 एप्रिलपर्यंत हे 5,500 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे। याच्या मागचं मुख्य कारण जे चायना आणि US जे टॅरिफ वॉर सुरू आहे त्याचा हा परिणाम आहे। तर एप्रिल महिन्यात सोन्याचे भाव कसे वाढत गेलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 एप्रिलला सोनं 97,757, 18 एप्रिलला हाच भाव वाढला आणि पुढे 97,947 झाला। त्यानंतर 19 एप्रिलला थेट 97,650 थोडासा कमी झाला आणि पुढे 20 एप्रिलला 98,700 वर पोहोचला। मग 21 एप्रिल म्हणजे आजचा दिवस 99,500 रुपयांवर सोनं गेलेलं आहे।